पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या अनेक शहरांमध्ये एअर स्ट्राईक केलाय आणि अफगाणिस्तानमधल्या तालिबान सरकारचं सैन्य ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याची माहिती पाकिस्तानकडून कळतेय। तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी पाकिस्तानवर काबूल, कंधार, पक्तिया इथल्या भागामध्ये हल्ला केल्याचा आरोप केलेला आहे। पाकिस्तान शांतता आणि प्रदेशाच्या एकतेशी तडजोड करणार नाही असा इशारा पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी यावेळी दिलाय। तर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने पाकिस्तान अफगाणिस्तानवर हल्ले करताना दिसतात। रहिवासी भागात सुद्धा हल्ले झाले, शाळांवर सुद्धा हल्ले झालेत। एअर स्ट्राईक अनेक शहरांमध्ये अफगाणिस्तानच्या करण्यात आलेले आहे। सतीश ढगे सर आपल्याबरोबर जोडले गेलेत। लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर, नमस्कार। आणि एकंदरीतच पाकिस्तानचे अफगाणिस्तानवरचे जे हल्लेत, काय नेमके त्या संदर्भातले अपडेट घडामोडी आहेत आणि काय नेमकं हल्ल्यांचं स्वरूप आहे, किती मोठं नुकसान आहे? केवळ 4 तासामध्ये अफगाणिस्ताननं पाकिस्तानमध्ये घुसून ड्युरंड लाईनच्या अक्रॉस जे आहे 55 पाकिस्तानी सैनिकांचा जो आहे खात्मा त्या ठिकाणी केलेला आहे। 19 चौक्या पाकिस्तानच्या चौक्या ताब्यात घेतलेल्या आहे आणि 2 मिलिटरी बेसेस जे आहे त्यावर सुद्धा एक प्रकारे कब्जा केलेला आहे। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस पाकिस्ताननं अफगाणिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला होता त्यावेळेस अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारच्या एका मंत्र्यानं मुजाहिद यांनी म्हटलं होतं की जर अफगाणिस्तानच्या सरकारनं ठरवलं तर पाकिस्तानचं नामोनिशाणही राहणार नाही। फक्त हे शब्दामध्ये नव्हतं, माझ्या मते त्याचं ट्रेलर या 4 तासाच्या हल्ल्यामध्ये जे आहे अफगाणिस्तानच्या तालिबानी सरकारला आणि त्यांच्या सैनिकांनी दाखवून दिलेलं आहे। यातून स्पष्टपणे दिसतंय की पाकिस्तानचे काही जण त्यांना फील्ड मार्शल असीम मुनीर म्हणतात, पण खऱ्या अर्थाने ते फील्ड मार्शल असीम मुनीर आहे। पाकिस्तानचं लष्कर सपशेल अपयशी त्या ठिकाणी ठरतंय, पाकिस्तानचं सरकार अपयशी त्या ठिकाणी ठरतंय आणि पाकिस्तानच्या दोन्ही बॉर्डरवर म्हणजे भारताशी सटीक बॉर्डरवर ते जे आहे पाकिस्तानचे काय हाल झाले ते ऑपरेशन सिंधूरमध्ये आपण पाहिलेलं आहे। आणि आता अक्रॉस अफगाणिस्तान सुद्धा ड्युरंड लाईनच्या अक्रॉस जे आहेत त्यांचे बुरे हाल त्या ठिकाणी होत आहेत। मुळातच टीटीपीचा प्रश्न त्या ठिकाणी असो, ड्युरंड लाईनशी संबंधित प्रश्न असो, हे जे आहेत अतिशय किचकट असे प्रश्न आहेत। ऑक्टोबर 2025 मध्ये या 2 देशांमध्ये जरी सो कॉल्ड कागदावर करार झाला असला तरी तो कागदावरच करार आहे आणि हा प्रश्न आणखी चिघळत जाणार आहे। पाकिस्तानने जे आहे अफगाणिस्तानला हलक्यात घेणं किती अवघड जाऊ शकतं याचं हे एक ट्रेलर आहे असं जर आपण म्हटलं ते चुकीचं ठरणार नाही। अगदी सर, ह्याचे भारतावर काही परिणाम होऊ शकतात का? हे युद्ध नाही म्हणूया, पण ही परिस्थिती आणखी चिघळू शकते का? भारताची अधिकृत भूमिका आहे की हा प्रश्न पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या 2 देशांच्या मधला आहे, त्यामध्ये प्रत्यक्षरित्या भारताची भूमिका नाही। पण अप्रत्यक्षरित्या जर आपण लक्षात घेतलं की पाकिस्तान जी एक प्रकारची खुमखुमी दाखवत होता भारताविरुद्ध, तर पहिले जे आहे अफगाणिस्तान सारख्या शेजाऱ्याविरुद्ध पहिले त्यांनी त्याच्यासोबत जो आहे निपटारा त्या ठिकाणी करावा, म्हणजे एक प्रकारे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून हा एक नवीन पैलू भारताच्या बाजूने त्या ठिकाणी आलेला आहे। आणि दुसरी गोष्ट जी आहे मागच्या काही काळामध्ये अफगाणिस्तान आणि भारताचं एक प्रकारे सख्य त्या ठिकाणी वाढतंय आणि दहशतवाद विरुद्धच्या लढाईमध्ये आणि पाकिस्तान विरुद्ध ही एकी नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा कामाला येईल। ठीक, धन्यवाद सर केलेल्या या सविस्तर विश्लेषणासाठी। सतीश ढगे सर, लेफ्टनंट कर्नल निवृत्त आपल्या बरोबर होते आणि काय नेमकी परिस्थिती पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहे याबाबत त्यांनी विश्लेषण केलं। धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।